मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरने शूट केलेला तो व्हिडिओ आहे. मला सांगा, मागच्या सीटवरती बसताना अजितदादा, चंद्रशेखर बावनकुळे, त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस आहेत, असे सगळे दाटीवाटी करून बसताना दिसतात तिथे. आहे ना ती परिस्थिती. आजपर्यंत एकमेकांवरती टीका करणारे लोक जर एकाच गाडीमध्ये एकाच सीटवरती दाटीवाटीनं बसू शकतात, मग डिबेट करत असताना जे एकमेकांवरती चिडतायत ते कधीतरी एकमेकांचे मित्र असतात किंवा चहा कॉफी घेतात किंवा एकमेकांना संध्याकाळी आपण अमुक एक ठिकाणी भेटू रे. तुम्ही आमच्यावर, खऱ्या पत्रकारांवरती खरोखर विश्वास ठेवा. त्याचं कारण असं ना की सोशल मीडियावरती येणाऱ्या बातम्या किंवा सहज म्हणून व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड होणारी किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती फॉरवर्ड होणारी बातमी ही बातमी नसते. आजकाल काय झालंय ना की युट्यूबचा जमाना असेल किंवा वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे ज्यावरती पटकन एखादी गोष्ट व्हायरल करण्याची खूप घाणेरडी सवय लागलेली आहे. घाणेरडं मी याच्यासाठी म्हणतोय, जेवताना नाही रे आपण दोन्ही हात टाकून त्याच्यामध्ये जेवत. मला वाटतं तुम्ही फिजिकली आणि मेंटली दोन्ही फिट असाल तर तुम्ही त्या प्रोफेशनसाठी योग्य आहे. कारण काय होतं ना, टू मच ऑफ इन्फॉर्मेशन आहे, ओव्हर थिंकिंग हा एक नवीन आजार आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना लागायला लागलाय. फार चिकित्सक असतो आपण, भाजी अशीच का झाली, याच्यात हे कमी का जास्ती का, हा स्वभाव हळूहळू होत जातो. मला वाटतं ना तुमचे छंदही जोपासायला सुरुवात करा. मग तो खेड्या गावातला एखादा पत्रकार असू दे, कारण खेडेगावातलाही पत्रकार ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या गावापासून 40-100 किलोमीटर लांब प्रवास करतो. त्याच्यातला मिळणारा मोबदला आपण त्याच्यावरती जाऊया नको, पण ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तोही मेहनत करतो. माझा खूप जवळचा मित्र आहे, ज्याचे बाबा गेले पण मला नाही जाता आलं. पण त्या दिवशी मी संध्याकाळी त्याला फोन केल्यानंतर त्याने एक गोष्ट सांगितली, विशाल तुझं टेलिव्हिजनवरती असणं महत्वाचं होतं, तू माझ्या सोबत आहेस मेंटली हे मला माहिती आहे. हा समजूतदारपणा असलेले मित्र सुद्धा आहेत, ते घेतात ना सांभाळून अशा वेळेला. नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल टॉक्समध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बऱ्याचदा सामान्य लोकांना असं वाटतं की एखादा न्यूज अँकर जेव्हा न्यूज देत असतो तेव्हा तो जाऊन काय करतो, तर फक्त येऊन टेलिप्रॉम्प्टर वाचतो. पण म्हणजे असं नसतं, त्याही पलीकडे बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि त्याच विषयी आज आपण गप्पा मारलेल्या आहेत सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक विशाल पाटील यांच्यासोबत. आणि फक्त एवढंच नव्हे तर त्यांचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ ते कसं वेगळं ठेवतात, एखाद्या चॅनलवर एखाद्या पक्षाचा किंवा पक्षाच्या विचारधारेचा प्रभाव असतो का, त्यांच्यावर प्रेशर असतं का, या सगळ्याविषयी आपण गप्पा मारल्यात. सो चला लगेचच सुरू करूया. तर नेहमीच ज्यांना आपण कायम रोज, अगदी रोज टीव्हीच्या पडद्यावर पाहतो, आज ते खास आपल्या सोबत आलेले आहेत सेन्सिबल टॉक्समध्ये. विशाल पाटील. विशाल सर, खूप खूप स्वागत तुमचं सेन्सिबल टॉक्स. धन्यवाद. आणि आपण डायरेक्टच गप्पांना सुरुवात करणार आहोत. नेहमीचा खरं तर मला आलेला अनुभव आहे, जेव्हा मी न्यूज अँकरिंग करत होतो त्या काळात लोक विचारतात की न्यूज अँकर काय करतात. जातात, जाऊन खुर्चीवर बसतात आणि टीपीवरचं वाचतात. त्या पलीकडे न्यूज अँकर नेमकं काय करतात तुम्ही सांगा बरं. पण हा सेन्सिबल प्रश्न जो आहे तो सेन्सिबल प्रश्न एक अँकर म्हणून विचारतोयस की आपले जे प्रेक्षक यावेळेला बघतात त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून विचारतोयस, की मग हा प्रश्न मला थेट डेस्कवरनं विचारला म्हणजे मला उत्तर द्यायला तसं बरं पडेल. डेस्कवरनं अनेकदा विचारले गेलेत, पण डेस्कवरची उत्तरं ही स्क्रीनवरनं द्यायची असतात, त्यामुळे ती तेव्हा आपण दिलेली आहेत. बरोबर. आता मी विचारतोय त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आणि एका अनुभवी अँकरला विचारतोय, इतक्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे आणि तुम्ही देखील आजवर अशा अनेक प्रश्नांना फेस केलं असेल, लोकांसाठी नेमकं काय वाटतं. बरं, मग मी सेन्सिबल प्रश्नाला एक सेन्सिबल उत्तर देणार आहे. तर सौरभ, अँकर जो ना मल्टीटास्किंग जॉब आहे. मल्टीटास्किंग जॉब यासाठी म्हणेन मी तुला की जरी नॉर्मली लोकांना वाटतं की छान छान कपडे घालणं, छान मेकअप करणं, स्वतःला खूप सुंदर ठेवून टेलिव्हिजन समोर जाणं, तर या गोष्टी आता थोड्या कालबाह्य होत चालल्यात जे मला वाटतं. सेन्सिबली थोडा विचार करायचा झाला तर मला वाटतं की अँकर जो आहे तो त्या चॅनलचा चेहरा आहे. त्या चॅनलला धरून ठेवणं, त्या चॅनलची डिग्निटी मेंटेन करण्यापासून ते त्या चॅनलचं प्रत्येक प्रकारचं असलेलं रिलेशनशिप जपून ठेवण्याचं काम तो वृत्तनिवेदक किंवा तो अँकर करत असतो. त्याचं कारण मी असं सांगेल की ज्यावेळेला आपण टेलिव्हिजनवरती बोलतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला टेलिप्रॉम्प्टर हा फार वर्षांपूर्वी सुरू झाला. टेलिप्रॉम्प्टर इज अन सपोर्टिव्ह सिस्टम फॉर अ न्यूज अँकर. वृत्तनिवेदकाला जस्ट एक सपोर्ट असायला हवा, पुढचा मुद्दा काय आहे हे जाणून घेण्यासाठी, म्हणून तो तितका महत्वाचा आहे. पण मला वाटतं अँकर किंवा परफेक्ट अँकर किंवा सेन्सिबल अँकर तो आहे
ज्याला स्वतःची स्क्रिप्ट स्वतः लिहिता येते, ज्याला स्वतःचे स्वतः प्रश्न काढता येतात. एखादा प्रश्न अचानक विचारायचा किंवा ऑन एअर असताना, लाईव्ह असताना सिच्युएशन ज्याला हँडल करता येते, जो ते सगळं ताब्यात ठेवू शकतो, तो योग्य अँकर आहे असं मला वाटतं. आता मी थोडं प्रेक्षकांच्या बाजूने सांगेल की प्रेक्षकांना जो प्रश्न पडतो की अँकर काय काय करतो, तर अँकर सकाळी लवकर उठतो, तो स्वतःला खूप छान ठेवत असतो, म्हणजे पहाटे उठत असतो. आपण त्याच्यावर जाणार आहोतच, पण तो उठल्यानंतर तो वेगवेगळ्या प्रकारचे न्यूज पेपर्स वाचतो, वेगवेगळे चॅनल्स बघतो, जगभरामध्ये काय चालू आहे त्याचा नॉलेज तो घेण्याचा प्रयत्न करत असतो. करेक्ट. मग प्रत्येकाची वेळ वेगळी आहे, कारण आपण सगळे अँकर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतो, तर प्रत्येक अँकरचं शेड्यूल हे थोडं वेगळं असतं. त्याच्यावरती आपण जाऊयात, मी सांगणार ते पण सगळं. पण तो छान इन्फॉर्मेशन गॅदर करत असतो. चॅनलचे जे पण काही अजेंडा आहेत किंवा चॅनलचं जे पण रिप्रेझेंटेशन आहे त्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतो, कारण तो काय ऍड ऑन करू शकतो. करेक्ट. तो एखादा शो जर एखाद्या बुलेटिन प्रोड्युसरने तो छान डिझाईन केला असेल किंवा चॅनलच्या एडिटोरियल मीटिंग मध्ये त्याला एक स्वरूप प्राप्त होत असेल, तर त्याला मूर्त स्वरूप देण्याचं आणि फायनल टच देण्याचं काम जे आहे ना, तो अँकर करत असतो. तर मला वाटतं की जो व्यक्ती पॅशनेट आहे, ज्याला खूप ऐकायची सवय आहे, चांगलं वाईट दोन्ही, त्यानंतर ज्याच्यामध्ये पेशन्स खूप आहेत आणि जो खऱ्या अर्थानं सेन्सिबल आहे, ज्याचा पारा लगेच चढत नाही, ज्याला प्रचंड आत्मविश्वास आहे, तो व्यक्ती अँकर आहे. आणि अँकर हा मल्टीटास्किंग जॉब करणारा व्यक्ती आहे. हा माझा पर्सनल अनुभव आहे आणि तमाम आपले जे अँकर्स यावेळेला बघत असतील, मी त्यांच्या वतीने हे सांगतो की अँकर मल्टीटास्किंग असेल तर तो फार काळ टिकतो, अदरवाईज त्याचं एक लाईफस्टाईल आहे, तेवढ्या याच्यात तो संपतोही. असेही अनेक अँकर बघितले, त्यांचे पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे थांबलेले आहेत किंवा काही गोष्टींमुळे सडन काही गोष्टी होतात ज्याच्यामुळे त्यांना थांबावं लागतं. मात्र मला वाटतं की प्रत्येक अँकर हा तितकाच महत्वाचा आहे, तो नवीन असू दे किंवा तो जुना अँकर असू दे. खरंच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निकल सुद्धा ह्याच्यात भाग आहे की ह्या सगळ्या पर्सनल ग्रूमिंगच्या गोष्टी आहेतच, पण त्याचसोबत बऱ्याचदा अँकर त्या खुर्चीवर बसलेला असतो, तर फक्त लोकांना दिसतं की तो आपल्याला बातम्या देतोय, पण त्याच वेळेला त्याला कुठेतरी हाताने टेलिप्रॉम्प्टर हँडल करायचा आहे. ह्या सगळ्या काय काय गोष्टी असतात त्या एकदा सांगाल सगळ्यांना? बरं, मग हे जे आत्ता कॅमेराच्या मागे बसून आपल्याला बघतात, तुम्हाला थोडं पुढे यायला लागेल असं मला वाटतं. त्याचं कारण असं ना की बिहाइंड द कॅमेरा अँकर काय काय करतो. एक्झॅक्टली. तर बिहाइंड द कॅमेरा अँकर ऑन एअर जाण्याच्या आधी त्याची स्वतःची जी म्हणजे बातमीपत्राची स्क्रिप्ट आहे ती तो वाचून जातो, त्यामध्ये त्याला हवे असलेले थोडेफार चांगले बदल करतो जे सकारात्मक होऊ शकतात, त्या बुलेटिनचं काय म्हणूत आपण क्वालिटी एनहॅन्स करण्यासाठी. त्यानंतर दुसरं येतं की ज्यावेळेला तुम्ही स्टुडिओत जातात त्यावेळेला तुमचा स्वतःचा माईक लावण्यापासून जी कसरत सुरू होते, तो इयरफोन ज्याला आपण म्हणतो किंवा ईपी जो आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थित लावता यायला हवं. हे मी ऑन एअर हायजीनच्या गोष्टी करतो ज्या कदाचित तुम्हाला पाहायला मिळत नाही. त्यानंतर तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर स्वतःचं डोकं फार शांत करावं लागतं, कारण जसं मला वाटतं स्टुडिओच्या बाहेर जाताना अनेकदा आम्ही बाहेर वापरलेल्या चप्पल किंवा बुटांना बाहेर काढतो आणि स्टुडिओच्या आतले थोडे वेगळे असतात, कारण तिथे स्वच्छता असावी यासाठी. तर ते हायजीन मेंटेन करत असताना जसं चप्पल बूट बाहेर काढले तसे डोक्यातले सगळे विचार तुम्हाला बाहेर काढून घ्यावे लागतात. कधीतरी घरी भांडण झालेलं असतं, कधीतरी घरी सेलिब्रेशन सुरू असतं किंवा मित्रमैत्रिणींचे आलेले फोन असतात, कधीतरी आपण इमोशनल असतो. या सगळ्या गोष्टी बाहेर ठेवून एक कोर व्यक्ती बनून तुम्हाला स्टुडिओच्या आत प्रवेश करायचा असतो. गेल्यानंतर तुमच्या समोर असतो टेलिप्रॉम्प्टर. टेलिप्रॉम्प्टरवरती स्क्रिप्ट येतात ज्या तुम्ही सपोर्ट सिस्टम म्हणून वाचत असतात, पण त्याचा क्रम कधीही बदलू शकतो. हे प्रत्येक अँकरला किंवा तुम्हालाही आतापर्यंत माहिती आहे, कारण आजकाल मीडियापेक्षाही जास्ती प्रेक्षक हा सुजाण झालेला, त्याला फार लवकर कळतं की याचा मूड का बदलला, हा का अडखळला, याने फंबल का केलं, किंवा आता ग्राफिक्स प्ले होत नाही. मला माहिती तुम्ही हुशार आहात, कारण सगळे सोशल मीडियावरती आता तितके ऍक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे या गोष्टी घडत असताना तुम्हाला स्वतःला शांत ठेवून शांततेने तुमच्या चॅनलचं रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी करायचं असतं. टेलिप्रॉम्प्टरमध्येही म्हणजे टेलिप्रॉम्प्टर हँडल करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे रिमोट्स आपण वापरतो. कधी हातातला रिमोट आहे, कधी पायाचा रिमोट आहे, किंवा हातातलाच रिमोट पण तो तुमच्या डेस्कवरती ठेवलेला आहे जो तुम्हाला राऊंड करून फिरवायचा असतो. सो टेक्निकली तुम्हाला साऊंड होणं गरजेचं आहे. कधी कधी काही टेक्निकल कारणामुळे जर इन्स्ट्रक्शन नाही आल्या तर, कारण कसं ना, बिहाइंड द कॅमेरा काय आम्ही सांगितलं तुम्हाला, कॅमेराच्या समोर ती एक चौकट दिसते, त्या चौकटीच्या मागेही बऱ्याच गोष्टी घडत असतात. सो त्या गोष्टी हँडल करत आलेली बातमी योग्य पद्धतीने
तुमच्या सगळ्यांपर्यंत म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. त्यामुळे अँकर त्यावेळेला मल्टीटास्किंग जॉब करत असतो. तो शिवाई ऐकत असतो, तो चांगल्याही गोष्टी ऐकत असतो, त्याला फोनो घ्यायचा असतो, त्याला लाईव्ह जे आहे तेही ऍडजस्ट करायचं असतं, त्याला वेळ मर्यादा असते की तितक्याच वेळेत ते संपवायचं आहे, सेकंदात संपवायचं. कारण कधी कधी ऍडव्हर्टाइजमेंट येणार असते. एक्झॅक्टली. आणि कमर्शियल ब्रेक आल्यानंतर तो ब्रेकही तुम्हाला वेळेत घ्यायचा असतो. तुम्हाला समोर एक घड्याळ दिलेलं असतं ज्याच्यावरती आमचं सातत्यानं नजर असते की पीजीएम असतो, आपण काय करायचंय आणि ऑन एअर काय जाते, पीजीएम मध्ये माझा शर्ट व्यवस्थित आहे का, टाय व्यवस्थित आहे का, मी व्यवस्थित दिसतोय का. सो असं मल्टीटास्किंग जॉब त्यावेळेला अँकर करत असतो असं मला वाटतं. एक्झॅक्टली. म्हणजे अँकर फक्त येऊन टीपी वाचत नाही, तर त्याच्या मागे एवढ्या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि ह्या अँकर शिवाय पण नुसती एक बातमी आपल्याकडे येते आणि ती आपण सांगतो नाही, तर त्याच्या मागे अनेक लोक काम करत असतात. बरीच यंत्रणा मोठी असते. ती यंत्रणा नेमकी काय असते? बरं, तर एक वृत्तवाहिनी चालणं, एखादं न्यूज चॅनल चालणं, याच्या मागे एक टीमवर्क फार महत्वाचं आहे. टीमवर्क याच्यासाठी, कारण प्रत्येक आलेली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा तुमचा ऑन फील्ड असलेल्या रिपोर्टर पासून ज्या बातमीचा तो प्रवास सुरू होतो तो थेट या प्रेक्षकांपर्यंत जातो. त्याच्यामध्ये होणाऱ्या प्रोसेसमध्ये रिपोर्टरने पाठवलेली बातमी इनपुट डिपार्टमेंटला येते. इनपुट डिपार्टमेंट म्हणजे संपूर्ण भारतभरातून किंवा संपूर्ण जगभरातून आलेल्या बातम्या गोळा करण्याचं काम करणारं जे डिपार्टमेंट आहे ते इनपुट डिपार्टमेंट. इनपुट डिपार्टमेंटला आलेली बातमी त्या ठिकाणी छाटली जाते की यातल्या कुठल्या महत्वाच्या बातम्या आहेत, कुठल्या ब्रेकिंग न्यूज आहेत, कुठल्या आपल्याला फीचर स्टोरीज करता येतील, कुठे आपण लाईव्ह जायला हवं, याची छाटणी करण्याचं काम ते डिपार्टमेंट करतं. तिथून ती बातमी तडक दिली जाते ती आउटपुट डिपार्टमेंटला. आउटपुट डिपार्टमेंटमध्ये आमचे बुलेटिन प्रोड्युसर्स आहेत, स्क्रिप्ट रायटर्स आहेत, प्रोडक्शन हँडल करणारी टीम आहे, ती थोडी टेक्निकल टीम आहे. आउटपुट डिपार्टमेंट त्या बातम्यांवरती चांगले संस्कार करतात. त्यात व्याकरणाच्या काही चुका आहेत का, किंवा ती बातमी कालबाह्य होऊ नये यासाठी काय करायला हवं, एखाद्याचं नाव तर चुकीचं जात नाहीये, त्याचं डेझिग्नेशन तर चुकीचं जात नाहीये, इतकं बारीक काम आउटपुट डिपार्टमेंटवरती असलेले प्रत्येक बुलेटिन प्रोड्युसर हे काम करत असतो. तिथून त्या बातमीची प्रोसेस झाली की पुढचं काम येतं की या बातमीला अजून सुंदर बनवण्यासाठी, म्हणजे अँकर जसा मेकअप करतो तसं त्या बातमीचा मेकअप करण्यासाठी ग्राफिक डिपार्टमेंट काम करत असतं. कारण त्याला सपोर्टिव्ह ग्राफिक्स काय जाणार आहे, त्याला सपोर्टिव्ह व्हिज्युअल्स काय जाणार आहे, हे व्हिडिओ एडिटर कट करतो, म्हणजे प्रोडक्शन टीम काम करत असते. त्याला अप्रोप्रिएट लागणारा बाईट किंवा त्याला असलेला काउंटर बाईट, म्हणजे एखाद्या आलेल्या क्रियेला प्रतिक्रिया देणारी जर एखादी तुमच्याकडे आलेली प्रतिक्रिया असेल किंवा त्याला आपण बाईट म्हणतो, हे काम जे आहे ते डिपार्टमेंट करतं. त्याच्यानंतर आता डिजिटल डिपार्टमेंट आलेलं आपल्याकडे की तुम्ही केलेली बातमी ती ऑन एअर जाईपर्यंत, बरं तिथून आउटपुट पासून बातमी येते प्रोडक्शन कंट्रोल रूमला, ज्याला आपण PCR असं म्हणतो. PCR ला आल्यानंतर ती जी बातमी आहे त्याच्याबरोबर जे सगळं दिलंय मेकअप करून दिलेला तो ऑन एअर कसा दिसणार, म्हणजे अँकर 20% दिसतोय, व्हिज्युअल 40% दिसत आहेत, 20% तुमचं ग्राफिक्स दिसतंय. सो हे काम प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये असलेला साऊंड इंजिनियर, त्याच्यानंतर स्विचर, तिथे असलेले वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक, नंतर पॅनल प्रोड्युसर जो सातत्याने आमच्या कानामध्ये बातम्या पोहोचवत असतो. सो या सगळ्या प्रोसेसमधून आल्यानंतर ती बातमी फायनली रिप्रेझेंट करणारा तो वृत्तनिवेदक असतो, जी बातमी तुमच्यापर्यंत येते. आणि मग याच्या मागे जे कम्युनिकेशन सुरू असतं त्या कम्युनिकेशनमुळे कधीतरी आम्ही फंबल होतो, कधीतरी एखादी छोटीशी चूक होते, जे नंतर ट्रोलही केलं जातं किंवा त्याच्यावरती मीम्स तयार केले जातात. सो दिस इज हाऊ वी ऑल वर्क एक्झॅक्टली बिहाइंड द कॅमेरा आणि देर इज अ ह्यूज टीम. सो मला वाटतं की तुम्हाला वृत्तनिवेदक व्हायचं असेल किंवा एक चांगलं पत्रकार व्हायचं असेल तर टीम वर्क असणं फार गरजेचं आहे. जे तुमचे सिनियर्स आहेत, म्हणजे संपादक लेवलला काम करणारे जे लोक आहेत किंवा जे तुमचे सिनियर्स आहेत, जे वर्षानुवर्षे त्या वृत्तवाहिनीमध्ये काम करताय, ते लोकही एक महत्वाची भूमिका बजावतात की त्या बातमीला अँगल कुठला द्यायचा आहे. आणि अँगल ठरला की मग त्याच्यासाठी असलेलं बरंचसं इनपुट ते सिनियर्स म्हणून आपल्याला देतात की विशाल ही बातमी अशी नाही अशीही होऊ शकते किंवा ती बातमी आपण तशी नको आपण तशी घेऊया. सो मला वाटतं की इट्स अ टीम वर्क. आणि मग त्या टीमच्या मागे काम करणारे मेकअप दादा आहेत, कॉस्ट्युम दादा आहेत, त्याच्यानंतर आपल्याला जर ठसका येणार असेल तर गरम पाणी आणून देणारे तिथले दादा आहेत. तर मला वाटतं की इट्स अ टीम वर्क आणि देर इज अ ह्यूज टीम जी काम करत असते तुमच्यापर्यंत ती बातमी पोहोचवण्यासाठी. येस. सो एक जेव्हा न्यूज अँकर न्यूज देत असतो, बातमी देत असतो, तेव्हा त्याच्या मागे एवढी मोठी यंत्रणा काम करत असते. त्यामुळे जसं सर म्हणाले की कुठल्याही बातमीला किंवा व्यक्तीला ट्रोल करण्याआधी त्याच्या आधी तो एवढ्या गोष्टी हँडल करत असतो, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे.
सर, आपल्या आजूबाजूला सध्या असं वातावरण आहे की अनेकदा लोकांना ही बातमी खरी आहे की खोटी हे कळत नाही. आता प्रत्येकाच्या हातात सोशल मीडिया आहे, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याचा उहापोह करतो किंवा तो ठरवतो की हे बरोबर आहे, हे चूक आहे, हे चॅनलवाले खरंच दाखवत आहेत किंवा खोटेच दाखवत आहेत काही. अशा वेळेला लोकांनी नेमका विश्वास कशावर ठेवायचा आणि कशा पद्धतीने ठेवायचा? मी मुद्दाम कोणावर ठेवायचा हे विचारणार नाही, पण कशावर ठेवायचा? बरोबर आहे. खूप छान प्रश्न विचारला सौरभ. आणि याचं उत्तर देताना मला वाटतं ना की तुम्ही आमच्यावर, खऱ्या पत्रकारांवरती खरोखर विश्वास ठेवा. त्याचं कारण असं ना की सोशल मीडियावरती येणाऱ्या बातम्या किंवा सहज म्हणून व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड होणारी किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती फॉरवर्ड होणारी बातमी ही बातमी नसते. आजकाल काय झालंय ना की युट्यूबचा जमाना असेल किंवा वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे ज्यावरती पटकन एखादी गोष्ट व्हायरल करण्याची खूप घाणेरडी सवय लागलेली आहे. घाणेरडं मी याच्यासाठी म्हणतोय, जेवताना नाही रे आपण दोन्ही हात टाकून त्याच्यामध्ये जेवत, किंवा तुला एखादी गोष्ट साफसूफ करायची, घर साफ करायची जर सवय असेल तर नाही आपण आदळ आपट करत त्यावेळेला. त्याला एक डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आजही जे उत्कृष्ट माध्यमं आहेत, तुम्ही कितीही ट्रोल केलं तरी मी आज तुम्हाला सांगावं असं वाटतं की एखादं वृत्तपत्र असेल, एखादी वृत्तवाहिनी असेल किंवा त्या वृत्तवाहिनी किंवा वृत्तपत्राची असलेली डिजिटल साईट असेल किंवा वेबसाईट असेल, यावरती येणाऱ्या बातम्या या ऑथेंटिकच असतात. त्याला अपवाद आहे. मला माहिती आहे तुम्ही पुढचा प्रश्न काय विचारणार, म्हणजे प्रेक्षक कुठला विचारणार आहेत, मी त्यावरती पण बोलणार आहे. पण मला एक सिंपल वाटतं ना की जी यंत्रणा काम करते ना ती यंत्रणा खूप प्रामाणिक आहे. त्यांच्याकडे येणारी प्रत्येक बातमी, प्रत्येक आलेले व्हिज्युअल, प्रत्येक आलेली बाईट ही तुमच्यापर्यंत जशीच्या तशीच पोहोचवली जाते. उगाच आमच्यावरती आरोप होतात की बातमी तोडून मरोडून दाखवली जाते. इतका वेळ नाहीये खरंच. बातम्यांचा फ्लो इतका आहे ना की अमुक एक व्यक्तीला टार्गेट करायचं आहे, अमुक एक व्यक्तीला टार्गेट करायचं आहे. खरंच इतका विचार कुठल्याही वृत्तवाहिनीच्या किंवा वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये होत नाही. संपादक पदावरती बसलेली व्यक्ती संपादक पदावरती गेल्यानंतर तिला अनेक गोष्टींना सामोरं जायचं असतं. आलेल्या प्रत्येक बातमीला तितक्याच योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं. बरं, आता जो महत्वाचा प्रश्न विचारला की कुठल्या बातम्यांवर किंवा कुठल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा, तर मला एक साधी गोष्ट सांगा. आईनं केलेला घरचा स्वयंपाक हा आवडतो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे तुम्ही निश्चितच चिकित्सा करू शकता. बरोबर. वापरलेलं तेल योग्य आहे का, तूप योग्य आहे का, टाकलेलं तिखट मीठ योग्य आहे का, भलेही ते चविष्ट लागू दे, पण घरच्या गोष्टीला जितकी ऑथेंटिसिटी आहे ना तितक्याच खऱ्या पत्रकारांनी दिलेल्या बातम्यांनाही तीच ऑथेंटिसिटी आहे मित्रांनो. आणि ती जपली आहे आजपर्यंत. सगळ्याच पत्रकारांनी जपली आहे. कुणालाही वाटत नाही की आपलं प्रोफेशन बदनाम व्हावं आणि त्यासाठी कुठलाही पत्रकार अशा पद्धतीने काम करत नाही. मी हे थेट का सांगतोय, कारण व्यक्ती तितक्या वल्ली तसेच प्रत्येक स्वभावाचेही पत्रकार आहेत, वेगवेगळ्या फ्लेवरचे पत्रकार आहेत. किती लोकांना माहिती आहे की पॉलिटिकल पत्रकार वेगळा असतो, क्राईम रिपोर्टिंग करणारा पत्रकार वेगळा आहे, एंटरटेनमेंट तुमच्यापर्यंत आणणारा पत्रकार वेगळा आहे, सायन्स जर्नलिझम करणारे लोक आहेत ना. आयडियल लोक खूप आहेत. काही वेळेला काही चुका झाल्याही असतील, माफ करणं हे तुमच्या हातात आहे मित्रांनो. तुम्ही नाही का ट्रोल करत सहजपणे किंवा बिनधास्तपणे. अरे झालेल्या फंबल मागे 4 गोष्टी असतात डोक्यात, त्यामुळे ते कधी कधी होतं. पण ऑथेंटिसिटी कशी चेक करावी? विश्वासार्ह वृत्तवाहिन्या म्हणजे सुरू करा. विश्वासार्ह वृत्तपत्र वाचायला सुरुवात करा. सुंदर सुंदर मासिकही वाचा. मी सांगण्याचं कारण असं आहे की आजच्या जमान्यात काय झालं ना की आपण पटकन बातमी देण्याच्या मागे ती ब्रेकिंग न्यूज चालवतो, मात्र त्याचा उहापोह करणारे किंवा त्याचा खूप रिसर्च करणारे वृत्तपत्र आहेत, आमच्या वेबसाईट्स आहेत, ज्याच्यावरती जा, त्याच्या संदर्भातले डिटेल्स वाचा. कारण वेळेची मर्यादा ही सॅटेलाइटला आहे. कारण 20-30 सेकंदात बातमी पोहोचवायची. आजकाल तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती रीलही आवडतात, मग त्या 30 सेकंदामध्ये ती रील तयार करण्यासाठी दिलेली बातमी, त्याची विश्वासार्हता ही तुम्हाला चेक करावी लागेल. विश्वासार्हता तेव्हा येते ज्यावेळेला त्या बातमीशी निगडीत असलेल्या लोकांचे खरेखुरे बाईट्स आहेत का, करेक्ट, ती कन्फर्म व्यक्तीच आहे का, त्यावरती राजकारणी बोलतायत का, कारण त्यांनाही वेळ नाहीये फुकटचा म्हणजे एखादा बाईट देण्यासाठी. तेही लोक ती विश्वासार्हता तपासतात. त्यावेळेला हे गिव्ह अँड टेक रिलेशनशिप आहे. मला वाटतं की एका पत्रकाराचं आणि पाहणाऱ्या व्ह्युअर्सचं की एकमेकांवर विश्वास ठेवायला लागेल. कधी कधी आलेल्या बातम्या सहज म्हणून फॉरवर्ड करू नका. कुठलेही वेब पोर्टल जे डुप्लिकेट नावानं चालतात त्या डुप्लिकेट नावांनी आलेल्या बातम्या त्या वृत्तवाहिनीच्या किंवा त्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फॉरवर्ड केले जातात. नका विश्वास ठेवू. इतके वर्षानुवर्षे काम करणारे जे पत्रकार आहेत ते आजही ती विश्वासार्हता टिकून राहावी यासाठी घट्ट पाय रोवून आहेत. प्रत्येकाचे आपापले इथिक्स आहेत
करेक्ट. माझं म्हणणं आहे की मी आज अमुक एक वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीचं नाव नाही घेणार, पण प्रत्येक जण आपल्या प्रोफेशनची डिग्निटी मेंटेन व्हावी यासाठी 100% प्रयत्न करतोय. कारण प्रत्येक पत्रकार आपलं घरदार, आपल्या जबाबदाऱ्या थोड्या मागे ठेवून त्या बातम्या योग्य रीतीने तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या याच्यासाठी रक्ताचं पाणी करतोय. आणि आय रिस्पेक्ट एव्हरीवन. मग तो खेड्या गावातला एखादा पत्रकार असू दे, कारण खेडेगावातलाही पत्रकार ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या गावापासून 40-40, 100-100 किलोमीटर लांब प्रवास करतो. त्याच्यातला मिळणारा मोबदला आपण त्याच्यावरती जाऊया नको, पण ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तोही मेहनत करतो. तर मला वाटतं की ती ऑथेंटिसिटी कशी ओळखावी, तर योग्य चॅनल्स बघा, योग्य वृत्तपत्र वाचा, योग्य बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पण त्याच्यासाठी ऐकणारा आणि वाचणारा तितका तीक्ष्ण आणि योग्य असावा आणि तितका सेन्सिबल असला पाहिजे. असावा. आता राजकारण्यांचा विषय तुम्ही काढलात. बऱ्याच लोकांचे समज गैरसमज आहेत की चॅनलवर राजकारण्यांचं काही प्रेशर असतं का, किंवा एखाद्या बातमीवर स्पेसिफिकली प्रेशर असतं का. तर खरंच चॅनलवर राजकारण्यांचं प्रेशर असतं, किंवा एखाद्या वृत्त निवेदकाला किंवा एखादी जर बातमी येत असेल तर ती इन्फ्लुएन्स होतात का राजकारण्यांपासून. अशा मस्त गप्पा सुरू होते आणि असं मध्येच अडखळल्यासारखं थांबल्यासारखं वाटलं. नाही, मला माहिती आहे की तुम्ही ह्या गप्पा एन्जॉय करता आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघणार आहात. पण कसं आहे, आधीच सांगून ठेवतो की असे वेगवेगळे पॉडकास्ट तुमच्यासमोर आम्ही आणणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या विषयांवर आमच्या गप्पा ऐकायला आवडतील, कोणते वक्ते इथे आलेले आवडतील, कोणते गेस्ट आवडतील, हे कमेंट करून नक्की कळवा. आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये सेन्सिबल मीडिया प्रोडक्शन. चला पुन्हा सुरू होऊ दे. नाही होत रे सहजासहजी सौरभ. का माहितीये का, राजकारण्यांचं जसं त्यांचं स्वतःचं एक क्षेत्र आहे किंवा त्यांचं स्वतःचं प्रोफेशन म्हणेल मी आता, प्रोफेशन याच्यासाठी की प्रत्येक राजकारणी सुद्धा संधी साधूपणा करतो ना, अर्थात वेळ मारून नेण्यासाठी पक्ष बदलतो ना. माझा पत्रकार ऍटलिस्ट सहजासहजी या सगळ्या गोष्टी नाही करत. ठीक आहे, कारण तो आपला व्यवसाय आहे, आपण आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहोत. राहिलं राहता पत्रकारांवरती त्यांचा इन्फ्लुएन्स असतो का. कसं आहे माहितीये का, पत्रकारिता क्षेत्र असं नाही की प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती तुमचा मित्र किंवा मैत्रीण असतो. मग तो एखादा सेलिब्रिटी असेल, तो एखादा राजकारणी व्यक्ती असेल, एखादा साधा कलाकार मंडळी, म्हणजे मी ड्रॉइंग पेंटिंग करणाऱ्यातला, म्हणजे मी म्हणून त्याला कलाकार म्हणतो, किंवा ट्रान्सजेंडर सहित माझे मित्र आहेत, जे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे लोक आहेत. बरं, इतक्या लोकांशी मैत्री असताना तुमच्या विचारांची देवाणघेवाण होते, पण एकमेकांना इन्फ्लुएन्स कोणी करत नाही सहजासहजी. कारण जो प्रश्न मला तू थेट विचारला, हाच प्रश्न मी थेट आता प्रेक्षकांना विचारतो की अमुक एक माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला एखाद्या पक्षामध्ये तिकीट मिळावं यासाठी जर मी त्या पक्षाला फोन केला आणि मी सांगितलं की ही योग्य व्यक्ती आहे आणि याला तुम्ही इलेक्शन लढण्यासाठी, निवडणूक लढण्यासाठी तिकीट द्या, ते लोक नाही देणार. तसंच ती बातमी चेंज करून द्या असं जर एखाद्या राजकारण्याचा फोन आला तर पत्रकार ते करतील का. इतका साधा विचार करा, प्रश्नातच उत्तर आहे. हे बघ, मैत्री ही वेगळी गोष्ट आहे. ज्या वेळेला स्टुडिओच्या आत जातो ना आपण, त्यावेळेला आपण आपल्या घरच्यांचे सुद्धा नसतो. करेक्ट. याचं उदाहरण देईन मी पुढे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही तुमचं बातमी पोहोचवणं इतकं काम प्रामाणिकपणे करत असताना तुम्ही कोणाच्याही इन्फ्लुएन्स खाली न येणं हे एका खऱ्या पत्रकाराचं काम आहे. आणि तुम्ही खरे असाल तर मला नाही वाटत कोणी कितीही प्रेशराईज केलं त्या गोष्टीचं प्रेशर तुमच्यावरती येणार नाही. कारण डिबेट शोज आहेत किंवा ह्याच्यामध्ये वाटतं कधी कधी गरम होतं ते वातावरण, पण ते क्षणिक आहे, तेवढ्याच मुद्द्यासाठी आहे. कारण दिलेली बातमी जशी पुढच्या क्षणाला शिळी होते तशाच प्रकारे प्रत्येक गोष्टी मागं टाकत पुढे जावं लागतं. आणि मला वाटतं की इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ प्रोफेशन. सो मला नाही वाटत की पटकन कोणी इन्फ्लुएन्स होतं. आणि राजकारण्यांचा विषय निघालाच आहे, आणि जस्ट तुम्ही डिबेट शोज बद्दल म्हटलं, आता साधारण हे लोकांना कळलेलं आहे की राजकारणी एकमेकांशी किती भांडत असले तरी आतून सगळे एकच असतात. तुम्ही एवढे डिबेट शोज आजपर्यंत केलेले आहेत, एवढी चर्चासत्र केलेली आहेत, तुम्हाला पर्सनली काय अनुभव आहे? कारण बऱ्याचदा लोकांनी बघितले ऑन स्क्रीन दोन्ही राजकारणी एवढे तावातावाने भांडत असतात, शो संपतो पण शो संपल्यानंतरचं चित्र तुमच्या पुढ्यात असतं, तेव्हा त्यांचं ते तावातावाने जे भांडण असतं ते कॅरी फॉरवर्ड असतं की पुढच्या क्षणाला त्यांनी गळ्यात गळे टाकलेले असतात. ट्रिकी क्वेश्चन, ट्रिकी आन्सर. ट्रिकी क्वेश्चनला ट्रिकी आन्सर यासाठी म्हणतो मी, खरंच तो ट्रिकी नाहीये क्वेश्चन किंवा ट्रिकी आन्सर पण नाही देणार आहे मी. बट त्याच्या मागचं एक छान सांगू का तुला, डिबेट शोजमध्ये ज्या वेळेला वातावरण गरम होतं स्टुडिओतलं
त्यावेळेला प्रत्येक व्यक्ती त्याची त्याची भूमिका बजावत असतो. भूमिका मी याच्यासाठी म्हणेल की घरातही आपण कुठे 24 तास भांडतो. करेक्ट आहे. वैचारिक मतभेद असतील, पक्ष वेगवेगळे असतील, पण शेवटी त्या प्रत्येक प्रवक्त्याच्या किंवा राजकारणाच्या मध्ये दडलेला माणूस अजूनही जिवंत आहे मित्रांनो. त्याचं कारण असं, तुम्ही कितीही भांडलात तरी प्रत्येक पक्षाची बाजू मांडणं हे त्या त्या प्रवक्त्याचं कामच आहे. त्यामुळे चुकीचे मुद्दे खोडून काढणं, एकमेकांवरती राग करणं, एकमेकांवरती चिडणं, वैचारिक मुद्दे ठामपणे मांडणं, मला वाटतं तो त्याची भूमिका पार पाडत असतो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती तसाच नसतो. म्हणजे उदाहरण चुकीचं ठरू शकतं, पण मी एक सांगेल, साप चावणं हा त्याचा धर्म आहे, पण तो प्रत्येक ठिकाणी चावत नाही ना प्रत्येकाला जाऊन. ठीक आहे, तो त्याची सिच्युएशन बघून तो त्याचा स्वभाव दाखवत असतो. ठीक आहे. सो इन दॅट वे तो राजकारणी, हे पहा, कितीतरी राजकारणी मंडळीत किंवा कितीतरी प्रवक्ते असतात की ते टीव्हीवरती एकमेकांचे रायव्हल्स आहेत, खऱ्या आयुष्यात ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कारण मला सांगा, त्या राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर ते मित्र कुठून आणणार? त्यांचं 24 तास त्याच गोष्टीशी निगडीत असताना ते लोक वागणार तसे. पण प्रत्येक वेळेला त्याचा अर्थ हा नाही, कारण प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या पार्टीशी किंवा त्याच्या पक्षाशी खूप प्रामाणिक आहे. आणि भांडत असताना त्याने मांडलेले मुद्दे जे आहेत ते पक्षाला धरून आणि त्याच्या वैचारिक जो दृष्टिकोन आहे त्याला धरून केलेलं असतं. पण याचा अर्थ हाही नाही की लगेच ते एकमेकांना गळे जाऊन भेटतात. कारण बऱ्याचदा असं होतं. आता मला एक सांगा ना, की आत्ता एक व्हिडिओ सध्या व्हायरल आहे ज्याच्यामध्ये तो मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरने शूट केलेला तो व्हिडिओ आहे. मला सांगा, मागच्या सीटवरती बसताना अजितदादा, चंद्रशेखर बावनकुळे, त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस आहेत, असे सगळे दाटीवाटी करून बसताना दिसतात तिथे. आहे ना ती परिस्थिती. आजपर्यंत एकमेकांवरती टीका करणारे लोक जर एकाच गाडीमध्ये एकाच सीटवरती दाटीवाटीनं बसू शकतात, मग डिबेट करत असताना जे एकमेकांवरती चिडतायत ते कधीतरी एकमेकांचे मित्र असतात किंवा चहा कॉफी घेतात किंवा एकमेकांना संध्याकाळी आपण अमुक एक ठिकाणी भेटू रे, अशाही त्यांच्या गोष्टी ठरतात. त्याच्यामुळे त्यांची ऑथेंटिसिटी नाही कमी होत. त्यांच्यातला माणूस जिवंत हे दाखवण्यासाठी ही उदाहरणं मला वाटतं पुरेशी. सर, मला सांगा, न्यूज अँकरचं शेड्यूल नेमकं काय असतं? कारण ना बऱ्याचदा आपण बघतो लोकांना फिल्म स्टार्सच्या आयुष्यातल्या गोष्टी जास्त कळतात, त्यामुळे त्यांना वाटतं की फिल्म स्टार्स 12-12, 18-18 तास काम करतात, खूपच ते वर्कोहॉलिक असतात. आणि लोकांना वाटतं की न्यूज अँकर 1 तासाचा बुलेटिन आहे, 1 तास येतो, काम करून जातो, किंवा दिवसातनं 2-3 बुलेटिन्स असतील, 3 तासच काम करतो. काय वास्तव काय खरं त्या मागचं? किती सारे मिथ आहेत ना खरंच. म्हणजे मिथ आधी बाजूला करून टाका तुमच्या, तुमचे काय समज गैरसमज असेल ते थोडं बाजूला ठेवा, कोरी पाटी बनवून ऐका. वृत्तनिवेदक हा इतर लोकांसारखंच प्रोफेशन आहे. वृत्तनिवेदक म्हणून तुम्ही ऑफिसमध्ये काम करताना किंवा पत्रकार म्हणून काम करत असताना 9 तासांची ड्युटी ही प्रत्येकाला आहे. पण मी एक सांगू का, 9 तासाचे 12 तास कधी होतात ना हे कुणालाही कळत नाही. म्हणजे तुम्हाला त्याहून कळत नाही, कारण फक्त टीव्हीवरती असणं इथपर्यंतच काम नाहीये. टीव्हीच्या मागे असलेली प्रोसेस खूप मोठी आहे. बरं, आता जसं विचारलं की 12-12, 14-14, 18-18 तास कामं करतो का? हो, करतो ना. घरी सुद्धा आम्ही कामं करतो. घरी कुठली कामं करतो तर त्या दिवसाच्या महत्वाच्या बातम्या वाचून जाणं, स्वतःला अपडेट करणं. टेलिव्हिजनवरती तुम्ही रोज येतात तर 1-1, 2-2 तास व्यायाम करणं, मग ती योग साधना असेल, क्रॉसफिट असेल, किंवा प्रत्येक वृत्तनिवेदकाचा आपला एक सिक्रेट फंड असतो की तो स्वतःला कशा प्रकारे मेंटेन ठेवतो. आणि मेंटेनन्सची व्याख्या माझी फार वेगळी आहे. मला वाटतं तुम्ही फिजिकली आणि मेंटली दोन्ही फिट असाल तर तुम्ही त्या प्रोफेशनसाठी योग्य आहे. कारण काय होतं ना, टू मच ऑफ इन्फॉर्मेशन आहे, ओव्हर थिंकिंग हा एक नवीन आजार आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना लागायला लागलाय. फार चिकित्सक असतो आपण, भाजी अशीच का झाली, याच्यात हे कमी का जास्ती का, हा स्वभाव हळूहळू होत जातो. मला वाटतं ना, तुमचे छंदही जोपासायला सुरुवात करा. तर मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की दिवस फार लवकर सुरू होतो रे सौरभ. म्हणजे सकाळी 6चा जो वृत्तनिवेदक तुम्ही घरी बघता तो पहाटे 4ला उठलेला आहे. तो त्याचा दिनक्रम तिथून सुरू होतो. तो व्यायाम करतो, तो वाचन करतो. आल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही साखर झोपेत असतात त्यावेळेला पहाटे 5 वाजता तो मेकअप रूम मध्ये मेकअप करत असतो. त्याला कॉस्ट्युम दादांनी दिलेले कपडे बदलत असतो. हेच कट्टू. म्हणजे दिवसभरात प्रत्येक अँकर तेवढीच मेहनत करतो. तिथून कट्टू आपण जेव्हा रात्री 12 वाजता तुम्ही टेलिव्हिजन बंद करता, आमचं शेवटचं बातमीपत्र बघता आणि झोपता, आम्ही तिथून थेट मेकअप रूमला जातो, मेकअप रिमूव्ह करतो, कपडे बदलतो. तिथून मग घरच्या दिशेने प्रवासाला सुरुवात होते. म्हणजे 1-1.5 वाजता रात्र होते आमची. गेल्यावरती जर तुम्ही जेवलेले नसाल तर इतक्या रात्री तुम्ही जेवता आणि मग परत दुसऱ्या दिवसासाठी सेट होतात. प्रचंड मेहनत आहे. म्हणजे कोणतंही प्रोफेशन असू द्या.
प्रत्येक प्रोफेशन मध्ये मेहनत ही आहे. तेवढीच आहे. कारण स्वतःला जर तुम्हाला कायम स्वरूपी लोकांसाठी जसंच्या तसं ठेवायचंय, वेल इन्फॉर्म ठेवायचंय, तुम्हाला स्वतःला फिजिकली मेंटली फिट ठेवायचंय, तर या गोष्टी आल्याच. त्याच्यामुळे मला असं वाटतं ना की 12, 14, 16 तास आपण काम करतो. आणि स्पेशली मी ऍड ऑन करीन आता तिच्यात की दिवाळीच्या सणाच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर असता त्यावेळेला आम्ही बातम्या देत असतो आणि तेही लाईव्ह देत असतो. त्यानंतर एखादा महत्वाचा दिवस असतो ज्या दिवशी तुम्हाला गव्हर्नमेंटची सुट्टी मिळते, त्या दिवशी सुद्धा आम्ही ऑफिसेसला जाऊन काम करत असतो. मग ती जयंती असेल, मयंती असेल, एखाद्याचं मरण असेल किंवा निवडणुकांच्या काळामध्ये तर झोप कोणी करतच नाही. बिचारे जे आमचे फील्डवरती गेलेले पत्रकार मित्र असतात ना ते जेवत सुद्धा नाही. 24 तास कामं असतात त्यांना. बरं, त्या 24 तासामध्ये जर खास करून महिला पत्रकार असेल, वॉशरूमचं काय, कुठे जाऊन फ्रेश होणार, छोट्या छोट्या गोष्टी दिसत नाही. कारण टेलिव्हिजनवरती तो 1 तास इतकंच नसतं आयुष्य, त्याच्या मागेही खूप सारा स्ट्रगल आहे. बऱ्याचदा जर त्यांना म्हणा, आपल्याला म्हणा, कपडे बदलायचे असले तर कारमध्येही कपडे बदलावे लागतात त्यावेळेला. कारण शेवटी तुम्हाला व्यवस्थितच दिसायचं लोकांसमोर. 24 तास कामं करतो आम्ही. आणि त्या 24 तासांमध्येही जर एखादा इन्सिडेंट असतो तो पटकन तुमच्यावरती इम्पॅक्ट करून जातो. आणि तो इम्पॅक्ट इतका खोलवर जातो ना सौरभ, की 4-4 दिवस तुमच्या डोक्यातनं ती बातमी निघालेली नसते किंवा कदाचित ती आयुष्यभरासाठी तुमच्याशी बांधली जाते. असे अनेक किस्से आहेत. म्हणून मला वाटतं ना की पत्रकारही तेवढीच मेहनत करतो जितका एखादा सेलिब्रिटी करत असेल, एखादा राजकारणी करत असेल. कारण 24 तास आम्ही त्या प्रोफेशनशी बांधील आहोत. घरी गेल्यानंतर तडक तुम्हाला फोन येतो की तुम्हाला अचानक ऑफिसला यायचं. असं झालंय माझ्या बऱ्याच पत्रकार मित्रांबरोबर की रात्री 2 वाजता उठूनही तुम्ही बातम्या देण्यासाठी गेलेले आहात. खरंच आहे, अगदी खरं आहे. पण याची नोंद होत नाही किंवा त्याला अप्रिसिएशन मिळायला हवं असं मी हक्काने तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की पत्रकारिता क्षेत्रातही काम करणारा प्रत्येक व्यक्ती, मग तो फील्डवरती काम करणारा असू दे, टेलिव्हिजनवरती काम करणारा असू दे, वृत्तवाहिनी वृत्तपत्रात काम करणारा असू दे, डिजिटलला काम करणारा असू दे, प्रत्येकाची मेहनत तेवढीच आहे, स्ट्रगलही तेवढाच आहे. कारण तोही घरून निघतो, त्यालाही लोकलने प्रवास असतो, तोही तिथे आल्यानंतर तयार होतो, तुमच्या समोर येतो आणि लोकलने परत घरी जातो. सो 12-12, 14-14, 16-16, 24-24 तास आम्ही कामं करतो. आणि आता जे ह्या सगळ्या पॉडकास्टमध्ये आलेले प्रश्न आहेत हे बरेचसे माझ्या अनुभवातनं पण आलेले आहेत. कारण आपण कायम दोन्हीकडे असतो. म्हणजे लोकांना वाटतं की न्यूज अँकर फक्त जाऊन टेलिव्हिजनवरच दिसतो, तो तेवढाच लोकांमध्ये सुद्धा असतो आणि लोकांच्या ऍक्शन्स, रिॲक्शन्स सगळ्या झेलत सुद्धा असतो. बऱ्याचदा पर्सनल अटॅक ना. मी त्यांना एक गंमत सांगतो. कधीतरी आम्ही विदाऊट मेकअप तुमच्या शेजारी प्रवास करत असतो. तुम्ही काय बडबडताय किंवा तुमच्या या वर्षाच्या बजेट कडून काय अपेक्षा आहे किंवा राजकारणांबाबतीत तुम्ही काय बोलताय हे आम्ही कानाने ऐकत असतो. तुमच्या शेजारी बसून केलेला रिक्षातला प्रवास, टॅक्सीतला प्रवास, शेअर ऑटोचा प्रवास आठवा कधीतरी. फक्त एवढंच आहे की त्यांना तोच व्यक्ती आपल्या शेजारी आहे हे कदाचित त्यावेळेला माहिती नसतं. कारण आम्ही तेवढे तयार होऊन नाही फिरत तुमच्या कॉमन. आम्ही कधीतरी हाफ पॅन्ट वरती प्रवास करतो, हाफ टी शर्ट वरती प्रवास करतो, जीन्स टी शर्ट वरती प्रवास करतो. सो मला वाटतं की या गोष्टी घडतात आणि कधी कधी वाटलंच की आपल्याला ओळखलंय तर मग कधीतरी मास्क लावून प्रवास करतो. सो आम्ही आयुष्याचा आनंद घेतो. आता पण पुढे सगळे लोक जेव्हा ट्रॅव्हल करतील आजूबाजूला नीट बघून करतील की आपण बोलताना बाजूला कोणी न्यूज अँकर तर बसलेला नाही. पण असे काही अनुभव आलेत की एखाद्या एकतर आपल्याविषयीच बोलत असतील किंवा आपल्या बातमीविषयी बोलत असतील आणि तुम्ही बाजूला बसलात, असं कधी झालंय? असं होतं ना, आपल्याच बातम्या बघणारेही असतात. हो, कारण आपण आपलं काम संपवून जात असतो आणि ते युट्यूब वरती आपला एखादा व्हायरल झालेला व्हिडिओ बघतो किंवा काहीतरी. बरं, सध्या एक व्हायरल व्हिडिओ आहे माझा की दुबईमध्ये असलेल्या, सॉरी भारतातलाच व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओचे मीम्स पण खूप आहेत. ओके. सो त्याच्यात असं आहे की बायकोला फक्त वाढदिवसाच्या निमित्ताने दुबईला नेलं नाही म्हणून तिने त्याला ठोसा मारला आणि त्याच्यात त्याचा मृत्यू झाला. ही बातमी खरी आहे. मात्र यावरनं तयार झालेले मीम्स तर भन्नाट आहेत की मला लग्नच करावं असं वाटत नाही, मला लग्नाची भीतीच वाटते. म्हणजे ते मीम्स आहे पण आपल्यासाठी तो अनुभव आहे आणि ते आजूबाजूला बघत असताना आपण ते बघतो. आपण घेतलेला एखादा इंटरव्ह्यू, त्यातला एखादा चंक करेक्ट आहे, लोक बघतात आजूबाजूला आणि छान वाटतं. आपण केलेल्या कामाचं समाधान त्यावेळेला मिळत असतं. आपण केलेला इंटरव्ह्यू ते लोक अप्रिशिएट करतात, कधीतरी क्रिटिसाइज करतात. आवडतं मला ते. क्रिटिसिझम असावं ना, का नसावं? कारण मीही शिकतोय, मलाही पुढे जायचंय. करेक्ट. मीही स्वतःला अजून नॉलेज वाईज एनहॅन्स करणार आहे. कदाचित वेगळ्या लुकसाठी मी प्रयत्न करत असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, पण
तुमचे सजेशन्स हवेत आम्हाला, या थेट बोला. सोशल मीडियावरती आम्ही अवेलेबल आहोत, आमचे फोन नंबर्स आहेत बऱ्याच जणांकडे आणि ते इझिली मिळतात. सो तिथे आपण कनेक्ट होऊ नये एकमेकांशी. त्याच्यामुळे मला वाटतं की या इंटरव्ह्यू नंतर आता कॉन्शियस होतील ते नक्की बघतील. आणि हा इंटरव्ह्यू ट्रेनमध्ये बघताना मला आवडेल की चला कोणीतरी तो पॉडकास्ट एन्जॉय करतोय. खरंच आहे. पण ह्या सगळ्यामध्ये होतं कसं माहितीये का, की बऱ्याचदा लोकांना बातमी देणारा किंवा न्यूज अँकर हा तटस्थ आहे असं वाटतं, आणि अर्थात तो त्या बातमीशी प्रामाणिक असतोच. पण तो माणूस म्हणून सुद्धा तितकाच तटस्थ आहे का, किंवा तो त्याचं काळीच दगडाचं असं लोकांना वाटायला लागतं, कारण तो काही व्हिज्युअल्स बघतो, किंवा असे बरेचदा व्हिज्युअल्स येतात जे आपण दाखवू शकत नाही, असे व्हिज्युअल्स असतात, किंवा अशा अनेकदा बातम्या असतात. त्यामुळे लोकांना वाटतं की हा माणूस म्हणूनच तसा हळूहळू घडत चाललाय की काय. पण तो न्यूज अँकरचा कोट उतरवून ठेवल्यानंतर आतमध्ये असणारा माणूस किंवा न्यूज अँकर हा खरंच हळवा असतो का? असतो ना, का नसतो. त्याचे बरेच अनुभव मी घेतलेत माझ्या पत्रकार मित्रांबरोबर किंवा न्यूज अँकर्स आहेत आपले, की त्यांचं पर्सनल आयुष्य माहिती असतं आपल्याला, की व्हॉट ही और शी इज गोइंग थ्रू. ते टीव्हीवर नाही दाखवत, कारण टीव्हीवरती इस्त्री केलेला चेहरा घेऊन जायची एक सवय लागते किंवा आम्ही तसे ट्रेन झालेलो आहोत. मात्र असे अनेक अनुभव आहेत की ज्यावेळेला तुम्ही सेन्सिटिव्ह होता. छोटी छोटी उदाहरणं देईल मी, फार वेळ नाही घेणार, पण तुम्हाला सांगतो की काही वर्षांपूर्वी आराध्या नावाची एक छोटीशी मुलगी होती, जिला ट्रान्सप्लांट हवं होतं. तिचं हृदय हळूहळू हळू करत काम करणं बंद करणार होतं. आणि तो मी इंटरव्ह्यू साधारण 1 तासभरासाठी घेतला होता. पण तासभर मित्रांनो मी एक सांगतो ना, की त्या तासाभरामध्ये माझ्या मुलीचं नाव आराध्या आहे, आणि आय वॉज कनेक्टिंग दॅट चाइल्ड टू माय डॉटर ॲट द सेम टाइम. आणि हे सगळं होत असताना मनातनं खूप प्रश्न येत होते. म्हणजे कामाचं प्रेशर असल्यामुळे तो इंटरव्ह्यू खूप छान झाला, पण तो इंटरव्ह्यू संपेपर्यंत त्या तासाभरात मी अनेक इमोशन्स मधून गेलो होतो. आणि त्या इमोशन्स मधून गेल्यानंतर सौरभ, इंटरव्ह्यू संपल्यानंतर मी तिच्या वडिलांना एकच प्रश्न विचारला. मला आठवतंय त्यावेळेला आराध्या साधारण 3 ते 4 वर्षांची असेल, आणि तिचं हृदय आता फक्त 10% काम करतं, इथपर्यंत आम्ही आलेलो. बरं, तिच्यासाठी आम्ही अपीलही करतोय की जर कोणी ब्रेन डेड डोनर मिळत असेल तर प्लीज ते तुम्ही डोनेट करा आणि तिला वाचवा. म्हणजे एक जीव वाचवण्यासाठी एक जीव जावा, अशा प्रकारची बातमी देत असताना किंवा अशा प्रकारचा अपील करत असताना फील होतं ना मित्रांनो. इंटरव्ह्यू संपला, 2 सेकंद मी शांत होतो. आराध्याच्या बाबांना मी एकच विचारलं, मी तिला गळे भेटू शकतो का? त्याच्या मागचं एकच कारण होतं की समोर जिवंत असलेला जीव कदाचित काही क्षणांनंतर जिवंत नसेल. तो लाईफ प्रेशियस आहे मित्रांनो. ॲक्सिडेंटच्या बातम्या देताना काळीच पिळवटतं, इमोशन्स डोळ्यातनं बाहेर नाही येऊ देताना, आतमध्ये सगळं होत असतं. मी आराध्याला गळे भेटलो, मी अर्धा तास रडलोय. तडक मी माझ्या मुलीला फोन केलाय, बेटा आरू तू कशी आहेस? एखाद्या बापासाठी त्याचं मूल काय आहे किंवा एखाद्या आईसाठी त्याचं बाळ काय आहे हे जवळनं पाहिलंय मी. आणि त्यावेळेला मग कुठेतरी वाटतं की नाही यार, आपल्यातला माणूस अजूनही जिवंत आहे. रडतो ना आम्ही, रडलो तरी ट्रोल होतो आम्ही, आणि ट्रोल करा, हक्क आहे तुमचा तो. पण मी सांगतो ना की तुम्ही स्ट्रॉंग पण बनत जातो. तुम्हाला वस्तुस्थिती पचवायची इतरांपेक्षा जास्त सवय लागते. तुम्ही रियालिटी जास्त लवकर फेस करू शकता, कारण एखाद्या मरणाच्या बातम्या देताना वाईट वाटत असतं, मात्र ती बातमी योग्य रीतीने पोहोचावी, त्यात कुठल्याही प्रकारच्या मिस्टेक होऊ नये, एखाद्याचं नाव बदलू नये किंवा त्याच्या भावना दुखावल्या जाऊ नये, हे सुद्धा वाटतं. मी सांगतो, एका वृत्तवाहिनीला काम करत असताना मी त्या ब्रिजवरनं गेलो, दसऱ्याचा दिवस होता, आणि स्टॅम्पेडमध्ये खूप सारे लोक मेले. लोक मेल्यानंतर मला तडक सांगितलं गेलं, म्हणजे एका बाजूला मनात हे होतं की आपण वाचलोय या घटनेतून काही क्षणांपूर्वी, पण हीच बातमी होईल आणि तीच बातमी कव्हर करावी लागेल हे वाटलंही नव्हतं. तडक ऑफिसला जाऊन तयार होतोय मी. नंतर जवळच असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये मृतदेह ठेवले गेलेले आहेत, आणि तिथे जाऊन मला रिपोर्टिंग करावं लागतंय. आणि मृतदेहांवरती स्टॅम्प लागलेला आहे, नंबर 10, 11, 12 व्हॉट एव्हर. जिवंत असलेल्या माणसावरती जेव्हा स्टॅम्प लागतो त्यावेळेला इथे दुखतं. त्याचं नाव, त्याचं अस्तित्व संपलंय.
तो एका क्रमांकाने ओळखला जातो, कारण त्याची ओळख अजूनपर्यंत पटलेली नाही. अशाही बातम्या देतो आपण. नंतर एखादा आपली आवडती व्यक्ती, त्याचा मृत्यू आणि त्या मृत्यूची बातमी देणं काहीच धडधडतं सौरभ. निधी कुलपती होत्या, निधी कुलपतींचा नवरा जातो, ती बाई 2 तास बातम्या देते, तुमच्यापर्यंत पोहोचवते. तिला माहिती आहे की प्लेन क्रॅशमध्ये आपला नवरा सुद्धा मेलाय, पण त्या खुर्चीवरती बसणं, त्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याची मेहनत, हे सगळं लक्षात ठेवून ज्यावेळेला आपल्याच निधन झालेल्या पतीची बातमी ज्यावेळेला द्यावी लागते, काय वाटलं असेल त्या बाईला, ह्याचा कधी विचार होतो? आमच्याही घरी मरण धरण असतं, आमच्याही घरी सेलिब्रेशन असतं, त्याचा इम्पॅक्ट होतो. ते मिस करत आम्ही तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवतो. त्याच्यामुळे आमच्यातला माणूस जिवंत, आम्ही कधीतरी रडतो, खरे आणि इमोशनल होतो. येस, ऍब्सोल्युटली. आणि बऱ्याचदा लोकांना हे पर्सनल आयुष्य दिसत नाही. जसं तुम्ही म्हणालात ना की आपल्याही घरी चांगले वाईट दोन्ही प्रसंग घडत असतात, आणि त्या दोन्ही प्रसंगात आपण घरी सुद्धा नसतो, आपण बऱ्याचदा ऑन एअर असतो, ऑफिसमध्ये असतो. म्हणजे असं होतं की आपले शेड्यूल इतकं टाईट असतं. आपण जेव्हा आपले मित्र फिरायला जात असतात तेव्हाही आपण ऑफिसमध्ये असतो, तेव्हा आपल्याला फोन कॉल्स येतात. आपण कोणाची लग्न अटेंड करू शकत नाही, कोणाचे बारसे, कोणाचं काहीच अटेंड करू शकत नाही. एका पद्धतीने ते फॅमिलीकडनंच प्रेशर किंवा त्याही गोष्टी सांभाळणे आणि याही असं बऱ्याचदा तुम्ही सुद्धा फेस केलं असेल, नाही का? म्हणजे काय अनुभव आहेत आतापर्यंत? कुटुंबियांची साथ महत्वाची आहे. एक्झॅक्टली. मी सांगतो ना की माझी जी लाईफ पार्टनर आहे ती इतकी समजूतदार आहे, कारण तिचं बॅकग्राऊंड थोडं वेगळं आहे. तिचे बाबा पोलीस डिपार्टमेंटला असल्यामुळे आणि एका मोठ्या पदावरती असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत केलेले 7 एन्काउंटरचं बॅकग्राऊंड आहे. त्यांनी मुंबईतल्या हाताळलेल्या दंगली आहे, त्याच्यामुळे शी इज मेंटली व्हेरी स्ट्रॉंग. जेव्हा मी ब्रेकडाऊन होतो तिचा मला सपोर्ट असतो. ज्या वेळेला आई बाबा जे जळगावला असतात, वर्ष त्यांच्याशी फिजिकली जाऊन भेट होत नाही, कारण रोज ते टीव्हीवर बघतात तोपर्यंत ठीक आहे, पण ज्यावेळेला तेच सांगतात की तुझ्या प्रोफेशनमध्ये तुला आत्ता असणं किंवा तुझ्या वृत्तवाहिनीला असलेली तुझी गरज, त्यावेळेला ज्यावेळेला ते त्यांच्या आनंदावर पाणी फिरतात, म्हणजे दिवाळीला न जाणं, त्यांच्या वाढदिवसाला न जाणं, आपल्या वाढदिवसाला आपण त्यांच्यासाठी अवेलेबल नसणं, तर या गोष्टी असतात. पण मी सांगतो ना की ज्यावेळेला ते स्ट्रॉंगली सपोर्ट करताना त्यावेळेला आपण चमकतो टीव्हीवर. मित्रमैत्रिणी आहेत की माझा खूप जवळचा मित्र आहे, ज्याचे बाबा गेले पण मला नाही जाता आलं, पण त्या दिवशी मी संध्याकाळी त्याला फोन केल्यानंतर त्याने एक गोष्ट सांगितली, विशाल तुझं टेलिव्हिजनवरती असणं महत्वाचं होतं, तू माझ्या सोबत आहेस मेंटली, हे मला माहिती आहे. हा समजूतदारपणा असलेले मित्र सुद्धा आहेत, ते घेतात ना सांभाळून अशा वेळेला. मी सांगतो आपल्या सगळ्यांसाठी जवळची व्यक्ती तीही असते रे, की इतर लोक जरी लांब बसले, त्यांचे कॉम्प्रोमाइजेस दिसत नसले तरी आमचे मेकअप दादा असतात, कॉस्ट्युम दादा असतात, की गेल्यानंतर आम्ही पटकन त्यांना गळे भेटतो. आपल्याच प्रोफेशनचे काही डेस्कवरचे मित्रमैत्रिणी असतात की ज्याला फक्त एक टेक्स्ट करतो की आय एम नॉट वेल, आय एम नॉट फिलिंग गुड, आणि ते सांगतात की ठीक आहे ऑफिस नंतर चहा घेऊयात आपण. तेवढ्याही गोष्टी पुरेशा असतात. म्हणजे माझं म्हणणं की विश्वास ठेवा आमच्यावर, विश्वास ठेवा याच्यासाठी की खूप कॉम्प्रोमाइजेस केल्यानंतर ते चकचकीत आयुष्य दिसतं, पण त्याच्या मागे केलेले कॉम्प्रोमाइजेस प्रचंड प्रमाणात असतात. आणि त्यावेळेला आपल्याच घरातली व्यक्ती गेल्यानंतर त्याला शेवटचा निरोप न देता येणं, हेही पचवलंय आयुष्यात. ह्याच्यापेक्षा अजून काय वर्स्ट असू शकतं. खूप जवळची व्यक्ती होती, नाही भेटता आलं शेवटचं, पण ठीक आहे, म्हणजे इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर प्रोफेशन. आणि मी एक सांगतो, मला त्याचं रिग्रेट नाही, मला त्याचं वाईट वाटत नाही. वाईट याच्यासाठी वाटत नाही कारण जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोफेशनशी प्रामाणिक आहात तर तुमचे प्रेक्षकही तुमच्याशी तितकेच प्रामाणिक असतात. फक्त या गोष्टी कधी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नव्हत्या, पण आज सेन्सिबल टॉकच्या माध्यमातून आम्ही सेन्सिबल गप्पा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. खरंच आहे, म्हणजे एक अख्खी न्यूज अँकरची वेगळी बाजू या निमित्तानं समोर आलेली आहे. छान गप्पा आहेत आणि ते आता होतच राहतील, पण अर्थातच न्यूज अँकरचं एकूणच शेड्यूल बघता आणि सगळ्यांचं बघता आपल्याला थोड्याशा त्या मर्यादित कराव्या लागतात. पण आपण अजून गप्पा मारणारच होतो, अजून काही पुढचे एपिसोड्स डेफिनेटली जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करू. पण शेवटचा प्रश्न थोडासा रॅपिड फायर सारखा, तुम्हाला आवडत असणारे टॉप 3 न्यूज अँकर्स तुम्हाला सांगायचे? टॉप 3 बरं, प्रश्न खूप व्हास्ट आहे खरं तर. बरं, या प्रोफेशन मध्ये काम करणारा प्रत्येक पत्रकार आणि प्रत्येक वृत्तनिवेदक मला हिरोच वाटतो.
ओके. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाच्या समस्या, तो रोज फेस करत असणाऱ्या गोष्टी आणि त्यासाठी घेत असलेली मेहनत थोडी कमी जास्त प्रत्येकाची होते. पण प्रत्येक जण मला आवडतो. पण मी ते 3 नावं नक्की घेणार आहे. 3 नावं याच्यासाठी कारण त्या लोकांनी आयुष्यात खूप काही दिलंय, ज्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन पुढे या प्रोफेशनमध्ये काम करण्याची उमेद आजही जागृत आहे. मी मराठीपासून सुरू करेन. प्रदीप भिडे. कारण प्रदीप भिडे यासाठी, कारण मराठी वृत्त निवेदकांना आवाज काय असतो, त्याची संवाद फेक कशी असायला हवी किंवा जे काम करायला हवं, त्याचं कॉन्ट्रीब्युशन त्यांचं प्रचंड आहे. मान्य आहे काही गोष्टी ज्या आहेत की आजच्या मीडियात त्या नाही बसणार कदाचित, लाईव्ह जाणं असेल, टेलिप्रॉम्प्टर वाचणं असेल, पण त्यांनी एक माइलस्टोन सेट करून दिला. ऍब्सोल्युटली. आणि त्यांच्या पावलावर पाऊलं टाकत आज जो माध्यमांनी कळस गाठलाय चांगल्या पद्धतीने की चांगल्या गोष्टी आल्या आहेत, आज आपण पटकन विदाऊट एनी स्क्रिप्ट ऑन एअर जातो. सो या प्रवासाची त्यांनी घालून दिलेली जी मुहूर्तमेढ आहे, त्याच्यामुळे प्रदीपजी मला आवडतात. त्यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली. सो आय वॉज व्हेरी लकी इन दॅट वे की ड्युएल अँकर बुलेटिन्स केले, स्क्रीन शेअर केलंय त्यांच्यावर. सेकंड मला आवडतात निधी कुलपती. निधी कुलपती यासाठी कारण त्यांचा एक सटल टोन असतो प्रत्येक बातमीला, त्यांनी प्रेझेंट करण्याची त्यांची एक स्वतःची डिग्निटी आहे. कुठेही ओव्हरडू नसतो. मग तो त्यांच्या दिसण्यात नसेल, बातमी सांगण्यात नसेल, डिबेटही घेतलं तरी ते तितकंच सटल वेने आणि खूप शांततेने पोहोचवतात. त्यामुळे कानाला फार न त्रास देतात. जर काही ऐकायचं असेल तर मला वाटतं मला निधी कुलपती आवडतात. आणि तिसरं नाव मी घेईल इंग्रजी माध्यमांमधलं शिरीन भान. शिरीन भान याच्यासाठी कारण तिचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल, तिला स्वतःला कॅरी करण्याची एक वेगळी पद्धत असेल, फीचर बेस्ड जर्नलिझम अजूनही तिने टिकवून ठेवलंय. रिसेंट ती दाओसला जाऊन आली आहे. सुधा मूर्तींचा तिने आत्ताच त्यांच्या लव्ह लाईफ बद्दल घेतलेला इंटरव्ह्यू असेल. म्हणजे बातम्या देणं म्हणजे फक्त राजकारण किंवा ह्याच्या पलीकडे जाऊ नये, फीचर बेस्ड जर्नलिझम जे आहे ते शिरीनने अजूनपर्यंत टिकवून ठेवलंय. तर मला वाटतं की दीज आर द 3 पीपल. आणि याच्या व्यतिरिक्तही खूप आहेत. म्हणजे मी आज नावं घेऊ इच्छितो, म्हणजे ते टॉप 3 मध्ये नाही अशातलं नाहीये, पण त्या प्रत्येकाकडनं मी शिकलोय. मग त्याच्यामध्ये येतात माधुरी गुंटी, मृदुला जोशी, पंकज इंगोले. म्हणजे या लोकांनी जो काळ गाजवलाय ना मित्रांनो, बरं असे प्रत्येक वृत्तवाहिनीचे चेहरे आहेत. आज मिलिंद भागवत आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर मी सांगेन की अश्विन पापट आहे, ठीक आहे. म्हणजे नावांची लिस्ट संपणार नाही. माझी आवडती मैत्रीण आहे हेमाली, सुवर्णा, ऑफकोर्स, ठीक आहे. सो असे अनगिनत नाव आहेत. आज कदाचित कुणाची नावं घेतली नसतील तर माफ करा त्याच्यासाठी, पण प्रत्येक तो अँकर माझ्यासाठी आयडियल आहे. पण मी हे 3 का सांगितले कारण यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ना की सातत्य ठेवायचं असेल तर हे 3 लोक मी माझ्या डोळ्यासमोर नेहमी ठेवतो, ज्याच्यातनं मला इन्स्पिरेशन मिळतं. सो दिस टॉप 3. येस. सो थँक्यू सो मच सर. आज तुम्ही आलात, छान वेळ दिलात आणि मस्त गप्पा झालेल्या आहेत आपल्या. थँक्यू सो मच. आणि आज लोकांना एक वेगळी इमेज न्यूज अँकरची दिसली. पडद्या मागे नेमकं काय चाललेलं असतं हे दिसलं. सो थँक्स अ लॉट सगळ्या एकूणच आपल्या गप्पांसाठी. पण थँक्यू सो मच सौरभ आणि सेन्सिबल टॉकची संपूर्ण तुमची टीम. थँक्यू की इतकं बोलतं होऊ दिलं. कारण एरवी मला प्रश्न विचारायला मिळतात, मलाही आज प्रश्न विचारायला गेले. सो आय एन्जॉयड दिस पॉडकास्ट. आणि मला वाटतं की असे अनेक पॉडकास्ट आहेत ज्याच्यातनं आपण वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत राहू, वेगवेगळ्या कॅलिबरचे असतील ते, वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील ते. सो ऑल द बेस्ट टू युअर ऑल टीम मेंबर्स. आणि छान लवकर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सोडणार नाही. येस. ओके. थँक्यू.